नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की संगीता नैनाला बोलत असते आणि संगीता म्हणते की त्यापेक्षा मी जीव देते आणि आणि ती तिथून निघते तर काजल तिला अडवते. संगीता खूप रडत असते आणि म्हणत असते की आता मला जगण्याची सुद्धा इच्छा नाही राहिली ग. अगं आधी हिनं जे केलं ना त्यातूनच अजून सावरलं नव्हतं, आता दुसरं करून बसली. दिनकर संगीताला म्हणत असतो की सावर स्वतःला संगीता. संगीता म्हणत असते कसं सावरू, आपण हे संस्कार केले का तिच्यावर. संगीता म्हणत असते की आता नाही, मला जीव दिल्यापासून पर्याय नाही दुसरा. त्यानंतर काजल मनातच म्हणत असते की मला हे सगळं कलाताईला सांगायलाच हवं. काजल कलाला फोन लावते. कला फोन उचलते आणि म्हणते की बोल गुंड्या, मी आत्ता तुलाच फोन लावणार होते. काजल म्हणते की ताई ऐक ना. त्यावर कला म्हणते की काय झालं, घरी सगळं ठीक आहे ना. काजल कलाला म्हणते की तेच सांगायला तुला मी फोन केला. काजल कलाला म्हणते की नैना ताई प्रेग्नेंट आहे. हे ऐकल्यानंतर कलाला खूप मोठा धक्का बसतो. कला म्हणते की अगं हे काय सांगतेस तू. त्यावर काजल म्हणते अगं हे खरं आहे ताई, आम्हाला पण हे आत्ताच कळलं आणि आई देखील इथे खूप रडत आहे. आणि नैना ताईला काही विचारलं तर ती सांगायला तयार नाही. बाबा पण खूप टेन्शन मध्ये आहे. मला तर काही समजतच नाहीये काय चाललं हे. कला म्हणते की मी येते तिकडे, तोपर्यंत तू आई बाबांना सांभाळ. दुसरीकडे चांदेकरांच्या घरात अद्वैत विचार करत असतो की आहे तरी कुठे ही अति आगाव. तिला कुठला पुरावा सापडला काय माहिती, अजून कशी आली नाही ती. तिच्याकडे भक्कम पुरावा असायला हवा, नाही तर सगळ्यांपुढे पुन्हा लाज जाईल. अजून कशी आली नाही ही. गुरुजी तेवढ्यात म्हणतात की नवऱ्या मुलांनी नवरी मुलीला अंगठी घालायची. आणि अद्वैत मनातच म्हणत असतो की ओ नो, मी आता कसं थांबू हे सगळं. आणि अद्वैत कलाला फोन लावतो, पण कला फोन उचलत नसते आणि तो म्हणत असतो मनातच की हिला फोन उचलायला काय प्रॉब्लेम आहे, आता काय करू मी. अद्वैत लगेच त्रास होण्याचं नाटक कर आणि लगेच सगळेजण त्याच्या जवळ येतात आणि अद्वैतला म्हणतात तू आधी बस, तुला काय होतंय सांग आम्हाला. रोज म्हणते की कोणीतरी डॉक्टरांना फोन लावा ना. त्यावर अद्वैत म्हणतो की नाही नको, बरा आहे मी, बरं वाटेल मला थोड्या वेळातच, मला फक्त माझा पंप आणून दे. सरोज म्हणते हो सोहम गेला आहे आणाय. अद्वैत मनातच म्हणत असतो की कधी येणार आहे ही अति आगाऊ, हिच्यामुळे मला हे सगळं करावं लागतंय आणि त्यामुळे आई डिस्टर्ब झाली आहे. दुसरीकडे कला खऱ्यांच्या घरी पोहोचते, पण तिला लगेच सरोजनी दिलेली अट आठवते आणि कला मनातच म्हणते की देवी अंबाबाई मला माफ कर ग, मी सरोज मॅडमला दिलेलं वचन मोडत आहे आणि माझ्याकडे आता दुसरा काहीच मार्ग नाहीये. कला घरात येणार ते संगीता नैनाला हाणत असते आणि म्हणत असते की बोल ग बोल, अगं बोल, कुठे शेण खाऊन आलीस तू. नैना काहीच बोलत नसते. कला म्हणते की आई तू थांब. कलाला बघून संगीताला आणखी रडू येते आणि कलाला म्हणते की कला बाळा तू आलीस, हिने बघ ना काय करून ठेवलं ते. कुठं बी तोंड दाखवायच्या लायकीचं नाही ठेवलं ह्या पोरीनी आम्हाला. एवढं शेण खाल्लं तरी तोंड बंद करून बसली आहे ती आता. अगं आमचं थोडं थोडं मारण्यापेक्षा तिला एकदाच सांग आमचा जीव घे म्हणून. गीता म्हणते की कले आता कसं होईल ग, आता हे सगळं बाहेर समद्यांना कळेल आणि मग हिचं लग्न कसं होणार. आणि ज्या मुलामुळे हे सगळं झालं आहे तो उद्या लग्नाला नाही म्हणला तर काय करायचं. कला संगीताला म्हणते आई तू शांत हो, मी बोलते नैना ताईशी. कला नैना जवळ जाते आणि नैनाला म्हणते की नैना ताई चल उठ लवकर. त्यावर दिनकर म्हणतो की कला कुठे चालली आहेस. कला म्हणते की आई बाबा तुम्ही काही एक काळजी करू नका, सगळं ठीक होणार आहे. कला तिला घेऊन निघते आणि संगीता म्हणते की कले आम्हाला असं सोडून जाऊ नकोस. कला थांब, पण कला काही ऐकत नाही. नैनाचा हात धरून ती घेऊन जाते तिला. दुसरीकडे चांदेकरांच्या घरात अद्वैत म्हणतो की हे नाटक केव्हा करायचं, ही अति आगाऊ अजूनपर्यंत आली नाही. आणि अद्वैत मनातच म्हणतो आता हे नाटक मी नाही करू शकत, आता जे व्हायचं ते होत. दररोज अद्वैतला म्हणते की आपण डॉक्टरांना बोलूयात का, अचानक कशी धाप लागली तुला. त्यावर अद्वैत म्हणतो की नाही आई मी आता बरा आहे. त्यानंतर रोहिणी म्हणते की आता अद्वैतला बरं वाटतंय तर आपण रिंग सेरेमनी करून घेऊयात. आणि पुन्हा राहुल राधाच्या हातात रिंग घालण्याचा कार्यक्रम सुरू होतो. तितक्यात कलाचा आवाज येतो आणि कला म्हणते की थांबा. कला आणि नैनाला बघून राहुलला तर खूप मोठा शॉक बसतो. सगळेजण त्यांच्याकडे बघत राहतात आणि कला आतमध्ये यायला लागते तर सरोज लगेच म्हणते की तू आहे तिथेच थांब. मी तुला स्पष्ट सांगितलं होतं, तू या घरात पाऊल टाकलं तेव्हा सांगितलं होतं की तुझ्या घरच्यांशी तुझा काही एक संबंध राहणार नाही. तुमची दोघींनी आमच्या आयुष्यात खूप मोठा तमाशा करून झाला आहे
आणि आता ह्या कार्यात मी तुम्हा दोघींना विघ्न आणून देणार नाही. सांग ना हिला कशासाठी घेऊन आली आहेस तू? कला राहुलला म्हणते की राहुल तू सांगणार आहेस की मी सांगू? आणि सगळेजण राहुलकडे बघायला लागतात. रोहिणी लगेच म्हणते राहुलला, राहुल काय सांगायचं आहे? कला कशाबद्दल बोलतीये आणि ह्या सगळ्यामध्ये तुझा काय संबंध आहे? कला राहुलला म्हणते की नाही सांगणार आहेस का तू? ठीक आहे मी सांगते आता सगळ्यांना. कला म्हणते की सगळ्यांसमोर राहुलने माझ्या नयनाताईला फसवलं आहे. हे ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो. आबा कलाला म्हणतात की सुनबाई काय बोलतीस तू? फसवलं म्हणजे? कला म्हणते की आजोबा नयनाताई एकटी मांडवातून पळून गेली नव्हती, तिच्यासोबत राहुल देखील होता आणि राहुलनेच तिला पळवून नेलं होतं. राहुल लगेच म्हणतो की खोटं आहे हे, ही माझ्यावर उगाच आरोप करतेय आणि सगळ्यांना माहिती आहे लग्नाच्या दिवशी मी जयपूरला गेलेलो होतो. अद्वैतला म्हणतो की आणि दादा मी तुला हे प्रूफ पण करून दिलाय, तरी देखील ही आरोप करते आहे माझ्यावर आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ही आणि हिची फॅमिली किती खोटारडे आहेत. राहुल रोहिणीला म्हणतो की मम्मा हे असं काही नाहीये. राहुल म्हणतो की मामी मामा आबा प्लीज प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. राधाला देखील म्हणतो की राधा प्लीज ट्रस्ट मी, हे सगळं फेक आहे. अगं हिची लायकी नाहीये तुझ्या बरोबर उभं राहायची, म्हणून ही जलस आहे तुझ्यावर, बाकी काही नाही. विजया सरोजला म्हणते की सरोज हे काय चाललं आहे सगळं आणि ही काय बोलते? ही जे काय बोलते ते खरं आहे का? सरोज कलाला म्हणते की काय तमाशे चालले आहे ग तुझे? लोक जमली की तुला तमाशे करायचे असतात का? खोटारडेपणाची हद्द पार केली असता तू. कला म्हणते की नाही सरोज मॅडम मी खरं बोलते, मी खोटं बोलत नाहीये. राहुलनेच नयनाताईला फसवलं आहे. नयनाला म्हणते की नयनाताई आता तरी सांग ना सगळ्यांना खरं काय आहे ते. सरोज म्हणते की ती काय सांगणार आणि आम्ही का तिच्यावर विश्वास ठेवायचा? सरोज म्हणते की तुम्ही दोघे आत्ताच्या आत्ता बाहेर व्हा. कलाला म्हणते की तुझं सामान ना मी नंतर पाठवून देईल, चल निघ आता इथून बाहेर हो लगेच. सरोज त्यांचा हात धरते आणि बाहेर काढायला निघते. त्यावर कला सरोजचा हात झटकते आणि सरोजला म्हणते की सरोज मॅडम हे बघा, तुम्ही मानत नसला तरी मी या घरची सून आहे. ह्या घराची बेआबरू होऊ नये असा माझा देखील प्रयत्न आहे. सरोज म्हणते की मला तुझं काही एक ऐकून घ्यायचं नाहीये. अद्वैत बोलतो आणि सरोजला म्हणतो की आई थांब, एकदा तिचं म्हणणं ऐकून घे. सरोज अद्वैतला म्हणते की अद्वैत तू सांगतोय हिला थांबव म्हणून. सरोज कलाला म्हणते की चालायला लाग तू आत्ताच्या आत्ता इथून. सरोज कला जवळ येतो आणि सरोजला म्हणतो की आई प्लीज, तिला खूप महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे, प्लीज एकदा ऐकून घे. सरोज म्हणते की काय काय ऐकून घ्यायचं आहे हिचं? आता मला चांगलंच समजते, हिच्या विचारांमुळे तू देखील माझ्या विरोधात बोलायला लागला. तू मानत असशील हिला तुझी बायको म्हणून, पण मी नाही मानणार तिला माझी सून कधी. आणि तू तिच्यावर विश्वास देखील ठेवत असशील, पण माझा हिच्यावर थोडा सुद्धा विश्वास नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला या घराची इज्जत सगळ्यात जास्त महत्वाची आहे. चांदेकरांच्या घरात येऊन चांदेकरांच्या विरोधात बोलत असेल ना कोणी, मी हे कधीच खपवून घेणार नाही, हे मी आधीच सांगून ठेवते. नयनाला म्हणते की नयनाताई आता तरी सांग ना सगळ्यांना काय घडलं ते. नयना अद्वैतला म्हणते की अद्वैत आय एम सॉरी, मला तुला फसवायचं नव्हतं. पण रोज लगेच नयनाला म्हणते की तुझी बडबड ऐकण्यात कोणालाही इंटरेस्ट नाहीये. तुम्ही दोघींना ताबडतोब बाहेर जायचं, नाही तर मी सिक्युरिटीला बोलीन आणि तुम्हाला दोघींना धक्के मारून बाहेर काढील. अद्वैत लगेच म्हणतो की आई प्लीज तिला बोलून देत. सरोज अद्वैतला म्हणते की अद्वैत तू आता गप्प बसायचं. ह्या दोघी मिळून राहुलचा साखरपुडा मोडायला आल्या आहेत, तुझ्या लक्षात येत नाही का? कला सरोजला म्हणते की आम्ही खोटं नाही बोलत आहे सरोज मॅडम, आणि नयनाताईला मी पाठीशी घालतच नाहीये. राहुलने तिला आधी फसवलं, प्रेमाचं वचन दिलं, प्रेमामध्ये पाडलं, लग्नाचं देखील वचन दिलं, मग ती पळून गेली आहे त्याच्यासोबत. नयना लगेच म्हणते की हो कला खरं सांगते आहे. राधा राहुलला म्हणते की राहुल हे सगळं काय आहे, ही मुलगी काय बोलते? राहुल म्हणतो की ही एक नंबरची खोटारडी मुलगी आहे, खोटं बोलत आहे ती. आधी तिने अद्वैत दादाला फसवलं, आता मला फसवण्याचा प्रयत्न करत आहे आणि अद्वैत दादाच्या लग्नामध्ये तिच्या बहिणीला उभं केलं आणि आता आपल्या एंगेजमेंट मध्ये तमाशा घालते. राधा प्लीज माझं ऐक, हे सगळं खोटं आहे, ही नयना आहे ना फक्त मला फसवत आहे. कला म्हणते की गप्प बस तू राहुल, तोंडाला येईल ते बोलू नको. नयनाताईने नाही, तू नयनाताईला फसवलं आहे, जसं आता तू ह्या राधाला फसवत आहे ते. रोहिणी लगेच म्हणते की माझा मुलगा असं करणं शक्यच नाही. ही नयना आणि कला हे दोघीही खोटं बोलत आहे. कला म्हणते की हा तुमचा गैरसमज आहे रोहिणी मॅडम. राहुलने या पलीकडे बरेच उद्योग केले आहेत, जसं त्याने नयनाताईला फसवलं तसं त्याने अनेक मुलींना फसवलं आहे. पुढील भागात आपण बघणार आहोत की राहुल नयनाला म्हणतो की फसवलं ना मी तुला, तर काय पुरावा आहे तुझ्याकडे? कला लगेच म्हणते की पुरावा आहे
आणि कला सगळ्यांना CCTV फुटेज दाखवते आणि आजोबांना म्हणते की आजोबा नैनाताई प्रेग्नेंट आहे. हे ऐकून तर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. पुढील भागाचे डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.